जय हिंद मित्रांनो. आज एका मित्राचा व्हॉट्सअपवर मेसेज आलेला होता की सर मला पोलीस भरतीसाठी फॉर्म भरायचा आहे, तर मी किती जागेवर तो फॉर्म भरू शकतो. तो मुलाने आत्ताच 12वी पास झालेला होता मागच्या वर्षी आणि त्याची मनापासून इच्छा आहे पोलीस बनण्याची, त्यामुळे त्याला ही शंका आली. तर भरपूर जे मुलं आहेत आता ज्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही, त्यांच्यासाठी ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे. तर लक्षात घ्या, एक व्यक्ती एका पदासाठी एकच अर्ज भरू शकतो, परंतु आपल्या महाराष्ट्र पोलिसात आपण एक व्यक्ती 5 अर्ज करू शकतात, परंतु ते 5 पद वेगवेगळे असतात. जसे उदाहरणार्थ पोलीस शिपाई एका पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता, तसेच चालक पोलीस शिपाई या पदासाठी तुम्ही दुसरा अर्ज सादर करू शकतात. तसेच बॅट्समन पोलीस शिपाई असा तिसरा अर्ज तुम्ही सादर करू शकतात. तसंच जेल पोलीस म्हणजे कारागृह पोलीस शिपाई याच्यासाठी तुम्ही चौथा आवेदन म्हणजेच फॉर्म भरू शकतात. आणि पाचवं म्हणजे राज्य राखीव पोलीस बल, ज्याला आपण स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स SRPF असं म्हणतो, तिथे आपण 5वा अर्ज सादर करू शकतो. परंतु प्रत्येक अर्ज हा वेगवेगळा तुम्हाला भरावा लागेल, त्याची फीस तुम्हाला वेगवेगळी भरावी लागेल. परंतु एक गोष्ट याच्यात प्रामुख्याने लक्षात ठेवावी की जर तुम्ही एका पदासाठी पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी परीक्षा, लेखी परीक्षा जी आहे ती होणार आहे, एवढं तुम्ही महत्वाचं लक्षात ठेवण्याची बाब आहे. त्याच्यामुळे असे विविध प्रकारचे जर तुम्हाला प्रश्न उपस्थित होत असतील, म्हणजेच माझा सांगण्याचा उद्देश काय, एक व्यक्ती एका पदासाठी एकच अर्ज सादर करू शकतो, परंतु तुम्ही ह्या 5 प्रकारात एक एक अर्ज स्वतंत्ररित्याही सादर करू शकतात. हे 5 पद थोडे वेगवेगळ्या प्रकारचे मोडले जातात. अशीच काही शंका असतील, आता हे जी मी माहिती दिली ही मनाने दिलेली नाही, त्यासाठी जे शासन असतं ते जनरल इन्स्ट्रक्शन्स म्हणजे साधारण ज्या सूचना असतात, महत्वाच्या सूचना असतात, ते जाहीर केलेले असतात. सध्याच्या ह्या जाहीर सूचना ज्यांनी 38 पेजेसवर जाहीर केलेल्या आहेत, त्याच्यातलं 12.11 जो पॅरा आहे त्याच्यात असं नमूद केलेले जे मी तुम्हाला आता माहिती दिली. तरी तुम्हाला पोलीस भरती संबंधित कुठल्याही प्रकारची काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर मला कमेंटद्वारे अवश्य विचारा. आपले सर्वांचे लाडके YouTube चॅनल PSB मोटिवेशन आपल्या सेवेसाठी नेहमी तत्पर. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक.